चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी असलेले युरिया खत बेकायदेशीररित्या मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना विकले जात असल्याची माहिती बियाणे आणि खत निरीक्षक अविनाश खैरनार यांना मिळाली होती। त्यानंतर केलेल्या कारवाईत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तालुक्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी घटना आहे। वैजापूर येथे वन विभागाच्या तपासणी नाक्याजवळ 3 मे रोजी सापळा रचण्यात आला। यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून नेण्यात येत असलेले युरिया खत पकडण्यात आले। सदर युरिया खत कुठून आणले याबाबत चौकशी केली असता ते चोपडा येथील माऊली ट्रेडर्स येथून आणल्याचं संबंधितांनी म्हटलं आहे आणि त्यानंतर संबंधित विक्रेत्याकडे जाऊन रजिस्टरची तपासणी करण्यात आली। तसेच ऑनलाईन व्यवहाराच्या ॲपमधील नोंदींची पडताळणी केली जात असता त्यामध्ये मोठी तफावत आढळून आली। जिल्हा परिषद बियाणे आणि खत तपासणी निरीक्षकांच्या पथकाने अनुदानित युरियाबाबत शासन आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा पंचनामा केला आहे। सदर युरिया खत जप्त करण्यात आलेले असून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून 7 मे रोजी गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे। विशेष म्हणजे चोपडा तालुक्यात यापूर्वी 20 एप्रिल रोजी महाराष्ट्रात प्रमाणित नसलेले बियाणे विक्री करणाऱ्यांविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता 7 मे रोजी युरिया खत प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला। मात्र कारवाईनंतर गुन्हा दाखल करण्यास होणारा विलंब तसेच संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांची होणारी फसवणूक करणारे खत आणि बियाण्यांचे गैरव्यवहार तालुक्यात सर्रास सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होते आहे। अविनाश खैरनार हे भरारी पथकाचे प्रमुख आहेत। बियाणे खते कीटकनाशके निरीक्षक अशी त्यांचं ते पद आहे जिल्हा परिषद जळगाव। तर त्यांना अशी माहिती मिळाली होती की असं बेकायदेशीररित्या किंवा अनधिकृतरित्या युरिया हा चोपडा येथून मध्य प्रदेशामध्ये या परिसरातील शेतकऱ्याला विक्री होत आहे। त्याप्रमाणे त्यांनी ट्रॅप लावला। 3 तारखेला संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास वैजापूरच्या वन विभागाच्या टोल चेक नाक्याजवळ एक ट्रॅक्टर त्यांनी पकडला। त्याच्यामध्ये युरिया खत होतं। त्या चालकाला विचारपूस केली कुठून आणलं काय आणलं, तर त्यांनी ते माऊली ट्रेडर्स चोपडा या ठिकाणाहून आणल्याचं सांगितलं। त्यानंतर त्यांनी माऊली ट्रेडर्सला आले। त्याचे जे प्रोप्रायटर आहेत विवेक राजाराम पाटील यांच्याकडे त्या खताच्याबद्दल सगळी पूर्ण चौकशी केली। त्यांची जी ऑनलाईन सिस्टीम आहे त्या ऑनलाईन सिस्टीममधलं त्यांचं रेकॉर्ड चेक केलं तर त्याच्यामध्ये बरीचशी तफावत आली। एकंदरीत त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे अनुदानित खत आहे ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आहे, ते शासन त्याच्यावर मोठी सबसिडी देतं। पण असं असताना सुद्धा त्यांनी रेकॉर्डवर वेगळ्या शेतकऱ्याच्या नावानं खत विक्री केली आणि प्रत्यक्षात वेगळ्या शेतकऱ्याला ते खत विकत होते। असं अनियमितता त्याच्यामध्ये दिसून आली। एकंदरीत त्यांनी पूर्ण चौकशांती त्यांना असं दिसून आलं की हे जे माऊली ट्रेडर्सचे मालक आहेत विवेक पाटील यांनी या अनुदानित युरियाच्या अनुषंगाने शासनाची आणि संबंधित शेतकऱ्याची फसवणूक केली। मग त्यांनी तसा पंचनामा केला आहे, ते खत जप्त केलेलं आहे आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला तशी रिसर फिर्याद दिली। त्याच्यावरून फसवणूक आणि इतर बाकीच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला। कितीचा मुद्देमाल होता सर? तो पूर्ण मुद्देमालाची आता किंमत तर नाही, परंतु एक ट्रॅक्टरवरून 47 गोणी 2.13 मेट्रिक टन असं ते खत होतं। सर 3 तारखेला झालेली कारवाईचं गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई कशामुळे? त्याच्यात ते जे काय प्रक्रिया असते, परवानगी घेणं, फसवणुकीचे गुन्हे आहेत। खरोखरच ते खत कुणाला देत होते, कुठून आणलं होतं, काय होतं ह्याची चौकशी करणं, त्याच्यानंतर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यापूर्वी परवानगी घेणं या प्रक्रियेला थोडा उशीर लागतो। त्यांच्या गुन्हे दाखल झाले, त्यांना काही अटक वगैरे करण्यात आलेली आहे? अजून अटक नाही झाली।